पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हुंडा आम्ही देऊ शकणार नाही। आता हाय का पुरी? अगं अटक होईल की आमासनी? अगं झालं गेलं आता विसरून जायचं, सोडा ना आता सगळं, नाही का? अहो आम्ही सुद्धा मनात काही धरून ठेवलेलं नाही। आता आपण व्याही होणार आहोत ना, तेच म्हणतोय मी। आणि हे बघ पुरी, आमासनी पोराच्या सुखापेक्षा जास्त काय नाही, पण आमची बी काही मतं आहे। म्हणजे अजून बी त्याला चांगली पोरगी भेटल तर ते जाऊ दे। आता त्याचा जीव तुझ्यावर आला आणि आम्ही विश्वसुंदरी जरी आणून त्याच्या पुढे उभी केली तर तिला बी नाही म्हणेल तो। आता गाठ आपली आहे एकमेकांची। बाकीच्या गोष्टी आता लग्नानंतर तुला समजून घ्याव्या लागतील का? हो ना, हो म्हणजे आपल्या घराच्या रीतीभाती वगैरे। हो हो, अगदी तुमच्याकडे जे असेल ना ते सगळं करेल ती। हे बेस काय जयदेवराव, आम्ही काय हुंडा घेणार नाही। आपण आता लग्नाची घाई करायला पाहिजे बरं का? काय आहे, पोरगा आमचं तोंड पाडून असते हो, म्हणून म्हणलं जास्त वेळ काढायला नको आता आपण। काय आता तुम्ही म्हणाल तसं। आणि हो ते देणं घेणं वगैरे हा ही सुरलूच की। बरं, आम्ही काय हुंडा घेणार नाही, आपण बाकी देवाण घेवाण असेल। बाबा तुम्ही सांगा काय हवंय ते। तुम्ही आमासनी सून द्यायची आणि आम्ही तुम्हासनी जावई देऊ। अक्षरा पाया पड जा। अगं असू दे, आनंदाने आणि सुखाने संसार करा। आणि मुख्य म्हणजे आवाजनी सांभाळा। ते तर आहेच की। अहो पेढाच बॉक्स काढा की तेव्हा। होय होय, अभिनंदन तुमचंही। अगं पुरी उघड की बॉक्स, हो त्यावेळी तोंड गोड करा। हो आधी तुम्ही गोड करा। हा, असू दे, असू दे। थांबा थांबा, ये घ्या तुम्ही पण। तोंड गोड करा। अभिनंदन। तुमचंही अभिनंदन। तू पण इरा तोंड मोड कर। नको नको, म्हणजे आधी क्यूट कपलला एकमेकांना भरवू दे। चला आता गुरुजींनी फोन करून बोलवूनच घेतो। हाताला काय झालं? भाजलंय। कसं काय? आगी संग खेळ करावलोय मी असं वाटायलंय मला। म्हणजे आई साहेबांना डाऊट आला वाटतं रे। कशाबद्दल? मास्तरीन बाईं बद्दल। काय? माझ्या मनात त्यांच्याविषयी काहीतरी आहे असं बहुतेक त्यासनी। कसं काय? कसं आमच्या आई साहेब आहेत त्या, कसं काय उडत्या पाखराची पकम मोजतात त्या, तर म्हणल्यावर ताकवाद ओळखतात। कसं काय म्हणजे मग आता आता तेच मला एवढंच आता टेन्शन आहे की नाही, त्यांनी काय कराय नको। काही करायला नको म्हणजे नक्की काय? माहित नाही हो। माहित नाही म्हणजे काय भाऊजी? म्हणजे मास्तरीन बाई तर त्यासनी आवडतच नाहीत। पण तुला आवडती ना? मला अरे पण आई साहेबांच्या मंजुरीशिवाय काय होऊ शकत नाही बाबा। आता काल त्या मितालीचं त्यासनी कळलं, त्याने एवढा त्रास करून घेतला काय सांगू तुम्हाला वहिनी, एवढ्या नाराज झाल्या का नाही। त्यांचंही बरोबर आहे, मी सांगायला पाहिजे होतं त्यासनी, मी सांगितलं नाही। पण तुम्ही बायका अशा का असतो मला कळत नाही। भाऊजी मी एक सांगू का?
थोरल्या सरकार रागवल्या कारण की त्यांना तुमच्याकडून कळालं नाही. हा नाही ते बरोबर आहे, मी सांगायला पाहिजे होतं सोडा. कोणाला पण वाईट वाटणारच की स्वतःचं पोरगा आपल्यापासून लपवाछपी करतो, मी मूर्खपणाच केला हो. पण बरं हे मितालीचं झालं, उद्या जर मास्तरीनबाईंचं आमच्या आईसाहेबांनी कळलं ना तर. अहो तेच तर म्हणते मी, बाहेरून कळण्यापेक्षा जर तुम्ही त्यांना सांगितलं ना तर त्या रागवणार नाही. हो रे बाबा, सांगून टाक सगळं थोरल्या सरकारांना. अहो भाऊजी, त्यांना तुमचं म्हणणं समजून घ्यावंच लागत. त्यांना ती आवडत नाही मास्तरीन म्हणून, पण तुम्हाला आवडते ना, आणि घरची सून होऊ शकते म्हणल्यावर कदाचित थोरल्या सरकार पण तिच्याशी चांगल्या वागायला लागतील. नाही म्हणलं तर म्हणतील का काय माहित ना हो. हे बघा भाऊजी, बाहेरून कळण्यापेक्षा ना त्यांचा मूड बघून तुम्हीच तुमच्या मनातलं बोला. अहो कोण जाणे त्या ऐकतील सुद्धा. हे बघा, पुढच्या महिन्यात 3 मुहूर्त आहेत. 5 तारीख, 18 तारीख आणि 27. यातील 18चा मुहूर्त हा 3.5 मुहूर्तापैकी एक आहे. जयदेवराव, काय म्हणताय तुम्ही मुहूर्ताचं? आमची काहीच हरकत नाही. मुलांना सुट्ट्या केव्हा आहेत ते बघायला पाहिजे. माझं तर होईल मॅनेज. अक्षरा तुझं काय? मी विचारते सरांना. अगं विचारायचं काय, सांग त्यांना लग्न आहे म्हणून. आयुष्यात एकदाच होतं. हा, आणि नाही दिली सुट्टी तर सोड नोकरी. बाबा ती विचारेल आणि सांगेल. हा अरे तेच म्हणतोय मी. आता घाई केली पाहिजे, बस्ता काढायचा आहे आपल्याला, दागदागिने बी खरेदी करायचे. मला वाटतं साधच करूया, फार गाजावाजा नको. आता मुलीकडच्यानीच लग्न लावायचं असते. मग आता तुम्ही ठरवा. अंगणात मांडव घातला तर चालेल ना? आता तुम्ही ठरवा कसं करायचं ते. पण शेवटी निर्णय अक्षरावरच आला ना. तू तारीख कळव आमसने, म्हणजे तारीख फायनल करून टाकू. पण मला काय वाटते, 18 तारीख धरू, म्हणजे मुहूर्त बी चांगला आहे. काय अक्षरा? नाही फार तर मी बोलतो की तुझ्या त्या भुवनेश्वरी मॅडमशी. त्यासनी बी कळत असेल की नोकरी करतोय आपण, गुलामी नाही. आणि आपलं बी पर्सनल आयुष्य असतंय ना. हो का शाळेला वाहून घ्यायचं लोकांनी आपली घरदार सोडून? मी बोलते. हा मग आजच कळव. चला हो, निघूया ना आपण. हो काही नाही, लग्नाला जायचंय आम्हाला एका. मला पण सोडणार असतं. हा सोडतो की. येतो. अच्छा येतो. बाय. चला, झाले एकदाचे सगळे गैरसमज दूर. अगं आई, हे बघ, पुढच्या महिन्याची 18 तारीख ना. हे बघ इथे 18 तारीख. ताई तू एक काम कर ना, तू ना 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत अख्खा महिना सुट्टी घेऊन टाक. तसे तुझ्या सुट्ट्या वायाच जातात. बाबा हो, तुम्ही शांत का उभे आहात? आपल्याला खूप काम करायचंय. आपण ना कामांची वाटणी करून घेऊया. मी डेकोरेशन करते, ताई तू. अगं तू अशी शांतपणे का उभी आहेस आता? असा का चेहरा झालाय? तर लग्न ठरलं की होतं असं. हो का? लेक लाडकी ह्या घरची, होणार सून मी त्या घरची, होणार सून मी त्या घरची, होणार सून मी त्या घरची. हे, रोज रोज कसरत तारेवरची, होणार सून मी त्या घरची. बस बस बस, अक्षय तुला वाटत नाही हिचं लग्न ठरल्यासारखं? ठीक आहे, बघतो मी. बघू नका, जुळवा. हे घ्या 10,000 आहेत. हे लगीन लागलं पाहिजे. तुम्हासनी मालामाल करीन मी. 36 गुण जुळवा. एकदम 36? अहो खोटं वाटेल ते. मग किती? 35? मी माझ्या पद्धतीने बघतो, तुम्हाला कळवतो. ठीक आहे?
माझी चंची या साम्राज्याची मालकीन म्हणजे मी या साम्राज्याची मालकीन. सर मला सुट्टी हवी होती. अगं पोरांच्या परीक्षा आल्यात. हो सर माहितीये. ऍक्च्युली माझं लग्न ठरलंय. काय म्हणतेस काय तू? हो. अभिनंदन. थँक्यू सर. मग या आधी नाही काय सांगायचं? आजच ठरलं सर सगळं. छान 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 गुड. काय ना कमल चांगला मुलगा आहे. तू प्रोफेसर तू शिक्षिका छान आहे जोडी. पण लग्न झाल्यावर नोकरी सोडणार नाहीस ना? नाही सर. नक्की? नक्की. हा चांगली महिनाभर सुट्टी घे. नाही नको सर, मुलांच्या परीक्षा आहेत. 10 दिवस सुट्टी पुरे. 15 ते 25 घेते सुट्टी. अरे आता सँक्शन करतो तुझी सुट्टी मी. थँक्यू सर. आणि अजून एक, मी अजून कोणाला सांगितलं नाही. नाही माझ्याकडनं कोणालाही नाही करणार. तूच सांग. थँक्यू. छान वाटलं बघ. आणि तुम्ही पण यायचंय? हा तू जरी बोलावलं नाहीस ना तरी मी येणारच आहे. आणि हा आज माझ्या मिसेसलाही सांगतो, आनंद होईल तिला. त्यांना फोन करेनच मी. येऊ सर. गुड 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 लक. सरकार चंचला आणि अधिपती यांच्या पत्रिकेत 34 गुण जुळत आहेत. चंचलाच्या पत्रिकेत राजयोग आहे. ज्या घरात जाईल त्या घराचं गोकुळ करेल. गोकुळ? वा 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 गुरुजी. ऐकलं का ताई? गुरुजी काय बोलले ते? पत्रिका जुळली. बया चंचीनं काय नशीब काढलंय. ताई देवी पुढे साखर ठेवूया. ए साखर आण गा. तुम्ही रजेवर? अरे हो ठीक आहे. एवढे काय रिॲक्ट होत आहे? मी रजेवर चाललीये, शाळा सोडून नाही चाललीये. तरी पण हे बघ विनय, तुम्ही छान अभ्यास करायचा. हा मी शिकवलेले धडे परत परत वाचा, छान उजळणी करा. आणि परीक्षा आल्यात ना तोंडावर, कुणीही गैरहजर राहायचं नाही. हो मॅडम. आणि मला सांगा रिपोर्ट कोण देईल मला? मी देईन मॅडम. व्हेरी गुड. आणि विनय तू भाजी मला घरी आणून देत जा उद्यापासून. हो मॅडम. आणि हा रेणुका, तुझ्या वह्या संपल्यात ना, मी आज विकत घेते, उद्या घरून घेऊन जा. हा चला जा, आता वर्गात उशीर होतोय. 5 मिनिटं आहेत मॅडम. मॅडम आम्ही तुम्हाला गेट पर्यंत सोडायला येऊ का? नको मिताली, राहू दे प्लीज मॅडम. तुम्ही रजेवर आहेत ना म्हणून. रेणुका आहेत ना? नाही आहात ना. उच्चार शुद्ध ठेवायचे. किती वेळा सांगितलं तुला? पण मॅडम येतो ना आम्ही गेट पर्यंत. प्लीज अरे हो ठीक आहे, या चला. सूर्या बाबा ते नव आपल्याला गप घराकडे जायचंय, माहिती आहे नव का? शाळेकडे जायचं नाही. चेष्टा नाही नको आपल्याला. ती शाळा नको आणि ती मास्तरीन बाय बी नको. डोसक्याला तापच नको. विषय हार्ड होतोय होय की? चेष्टा नाही. आपण आपल्या मनावर ताबा ठेवला पाहिजे होय. नाही 16 वर्ष लागले मला. 28 वर्षाचा निब्बार झालोय मी. चेष्टा नाही. नाही स्टेरिंग जागव. जागव जागव. नाही तर परत म्हणशील नेहमीप्रमाणे राईटला गेलो, शाळेकडे टर्न मारलो, परत मी खपून घेणार नाही. गप डाव्या बाजूला जायचं घराकडे. आपल्याला घराकडे जायचं आहे, डावीकडे जायचं आहे. उजवीकडे कुठे चाललंयस? असं करतेस होय टेरिंग बहादर. सवन गप घराकडे जायचं सोडलंस, वर तोंड करून इकडे शाळेकडे आलीस होय.
काय झालं? नाही आवडलं आमासनी. काय? साखर? तुझं वागणं. माझं काही चुकलंय का? गुरुजी सांगा हिला काय चुकलंय ते. तुम्ही मला पैसे देऊन चूक केली. गुरुजी तुम्ही काय काय बी काय बरळायला सा? मी कशाला यासनी पैसे देऊ? नाही. आता बऱ्या बोलानं कबूल कर का तुला आमच्या भाषेत समजावू. ताई मी काय बी नाही केलंय. काय? ताई मी काय बी नाही केलं ग. गुरुजी खोटं बोलायल्यात. 30 वर्ष आम्ही ह्यासनी ओळखतोय. किती? 30 वर्ष. कधी बी खोटं बोलत नाहीत, दगाबाजी करत नाहीत. या घरातली समधी देवाची कार्य 30 वर्ष निष्ठेने केलेत यांनी. कळतंय तुला? तुला काय वाटलं दुर्गे? आम्ही या खुर्चीत बसतोय ते काय हवेत गोळ्या मारत? हा, उडत्या पाखरांची पंख मोजतोय आम्ही. तुझी लबाडी आम्हासनी कळणार नाही असं वाटलं वय तुला? हा दुर्गे, ही जी समधी माणसं आहेत ना, ती फक्त आम्ही जोडलेली माणसं नाहीत. ते आमचे निष्ठावान योद्धे आहेत, योद्धे. आमच्यासाठी लढणारे, आमच्यासाठी झटणारे, खरे खुरे निष्ठावान. आई तुझा माझ्यावर विश्वास नाही का? होता, आतापर्यंत होता, पण तू विश्वासघात केलास. नाही ताई. तुझ्या लेकीची आण घेऊन सांग, तू काहीच केलं नाहीस. आधिपती आणि चंचलाची पत्रिका मुद्दाम जुळवलीस नव तू? आ? म्हणून दिलेस ना गुरुजींना पैसे? काय विचारतोय आम्ही? बोल दुर्गे. आमचं डोसकं खिसकवू नकोस. घे चंचीची आण. बोल बोल, नाही केलंस तू हे. तू जर खरं बोलली नाहीस ना, तर चंचीला या घरात प्रवेश नाही. वय चंचीची आण घेऊन सांगते. मी आज गुण जुळवायला लावलं होतं गुरुजीसनी. मी आज दिल तर त्यासनी 10,000 रुपये. मला माफ कर ताई, माफ कर. पण मला चंचीचं कल्याणच करायचं होतं का? म्हणून ताईशी दगा? नाही नाही ताई, तुला दगा नाही. मला माफ कर ताई, मला माफ कर. चुकीला माफी नाही, शिक्षा असते. माहित आहे नव तुला? आता तुझी चंची या घरात येणार नाही. नाही ताई, असं करू नकस. मी परत असं करणार नाही ताई. माझ्या चुकीची शिक्षा तू चंचीला देऊ नकस ताई. मला तिचं कल्याणच करायचं होतं का? ती या घरात आली असती, तुझ्याकडून शिकली असती, अक्कल वाढली असती, ती तुझी सून व्हावी. तिनं तुझ्याकडून 4 गोष्टी शिकाव्या, तुझ्या पावलावर पाऊल टाकावं म्हणून केलं मी हे शब्द. ये आमच्या पावलावर पाऊल टाकायचं नाही. नाही 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 ताई, तुझ्या पावलावर पाऊल म्हणजे तसं नाही. पर तुझ्या पायातली धूळ बनून राहिली असती बघ माझी चंची. तू आदर्श आहेस तिचा. तिला तुझ्या मायेची सावली मिळाली असती तर तिच्या जन्माचं सार्थक झालं असतं बघ. माझं चुकलं, मला माहित आहे.
पण माझा हेतू वाईट नव्हता का ताई, हेतू वाईट नव्हता. चंची तुझ्या हाताखाली असती तर तिला समज आली असती. मला चान्स गमवायचा नव्हता का ताई, म्हणून थोडी स्वार्थी झाले. पण प्लीज ताई तू मला समजून घे, समजून घे ताई. माझ्या चुकीची शिक्षा तिला देऊ नकोस गे ताई. चंचीचं कल्याण करायचं होतं मला. उठ, चल उठ आता. चंची चांगली पोरगी हाय, तिला स्वतःचं डोकं हाय, म्हणूनच आमासनी आवडते ती. तुला ती आवडती, तुला शिक्षण नाही आवडत म्हणून मी तिला जास्त शिकवलं बी नाही. ती 10वीत गेली, मी तिला परीक्षेला बी बसू दिलं नाही ताई. आणि बघ मी काय करून बसले, माझ्या चंचीचं मॅच वाटोळं केलं. माझ्या देवी समान ताईला मी दगा दिला. मला माफ कर ताई, मला माफ कर. चुकलं माझं, चुकलं 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 माझं ताई, मला माफ कर. दिलास दगा, आता भोग सजा.